श्री स्वामी समर्थ। तर हे आज पतल्या पोह्याचा चिवडा बनवायचा आहे। तर त्याच्यासाठी मी आता हे मक्याचा जो चिवडा आहे तो। श्री स्वामी समर्थ। तर मी आज याचा नाही तर याचा चिवडा बनवणार आहे पतल्या पोह्यांचा, आणि त्यात हे जे आहेत मक्याचे पोहे ते मी मिक्स करणार आहे। तर ते कसे, व्हिडिओ कंटिन्यू करा, कारण आता हे जर तळायला गेलं तर खूप जास्त ऑइल धरतं त्याच्यामुळे मी असं स्टार्टिंगला फक्त कढईमध्ये अर्धा चमचा तेल परतवण्यासाठी टाकलेला आहे, आणि त्यात ते फक्त गरम आणि कडक असे होतील म्हणून मी आधी फक्त परतून घेत आहे त्यात। कारण हे परतवल्याच्या नंतर जर तुम्ही डायरेक्टली तेलात तळायला गेलात तर ते खूप सारे असे ऑइल धरतं त्यात, मग ते खावंसं नाही वाटत। त्यामुळे अगोदर तुम्ही फ्राय करून घेऊ शकता, म्हणजेच की कढईमध्ये अर्धा चमचा तेल टाकून त्यात फक्त फ्राय करून घेऊ शकता। म्हणजे त्याचा जो असा ते जे मऊ किंवा असे असतात ते थोडेफार असे कडक होतील, आणि जेणेकरून आपण जेव्हा तेलात तळू त्याला तर ते लवकर फुलतील आणि गॅसची बचत होईल आणि तेलाचीही। तर व्हिडिओ कंटिन्यू करा, मी कसे करते चिवडा ते नक्की बघा आणि शेअर करा। हे बघू शकता आता जे मी अगोदर फक्त भाजून घेतले होते तेलामध्ये, अर्धा चमचामध्ये परतून घेतले होते, ते आता पूर्ण तेलामध्ये आपण तळल्यानंतर हे असे जास्त फुलतात आणि तेलही कमी लागतं। हे बघा, आणि आपण डायरेक्ट जर तळायला घेतलो तर खूप जास्त त्यावर तेल दिसतं। आणि ज्यावर आपल्याला चिवडा करायचा असेल, मुरमुऱ्याचा असो किंवा पतल्या पोह्याचा, तर तुम्ही यातच डायरेक्ट हे टाकू शकता, कारण त्याचं पण तेल याला लागून कमीत कमी तेलामध्ये आपला चिवडा बनू शकतो। बघा, आपला चिवडा होत आलेला आहे। यात मी जिरे मोहरी टाकलेला आहे फोडणीला, कढीपत्ता टाकलेला आहे, लसण टाकलेलं आहे बारीक चिरून, आणि हिरव्या मिरचीचे छोटे छोटे तुकडे टाकलेले आहेत, आणि चवीपुरतं मीठ आणि चवीपुरतं चिमूटभर साखर सुद्धा टाकलेली आहे। तर यात आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघू शकता आपला मिक्स चिवडा रेडी आहे। तर कसा दिसतोय, खायला तर खूप टेस्टीच असेल। तुम्हाला दिसता वेळेस कसा दिसतोय ते नक्की कमेंटमध्ये सांगा। कमीत कमी तेलामध्ये हा चिवडा बनवलेला आहे। उद्या मी अनारशीची रेसिपी शेअर करणार आहे, त्याची पूर्ण पहिल्यापासून जी काही पद्धत आहे रेसिपीची अनारशाची ती मी शेअर करणार आहे। तर व्हिडिओ नक्की बघा, जॉईन करा, सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट करा, आणि व्हिडिओ पाहत राहा असंच। तोपर्यंत बाय।